वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आलेले आहे, तुम्हाला दिसतच असेल, एका साडीच्या शॉपमध्ये। आणि आपल्या पुण्यात जिथे स्वस्तात मस्त साड्या मिळतात असंच हे ठिकाण आहे। तर माझ्या मैत्रिणीला साडी घ्यायची होती, तर तिने साडी घेतली, पण माझा मोह काही आवरला नाही। शेवटी मी पण एक साडी इथून घेतली। ही पिंक कलरची साडी बघा तुम्ही सगळ्यात आधी, किती सुंदर आहे। याची प्राइस होती 1300 रुपये आणि खूप सुंदर साडी होती। ही ब्ल्यू कलरची साडी बघा किती छान आहे आणि थोडीशी युनिक आहे। कपडा क्वालिटी खूप सुंदर होती, साडीचा कलरही खूप सुंदर होता आणि साडी चोपून बसणारी होती, अजिबात फुगणारी नव्हती। मस्त मऊ अशी साडी होती। साडीची प्राइस होती 1800 रुपये। त्यानंतर ही चंदेरी पैठणी आहे, तर ह्याची प्राइस होती 900 की 1000 रुपये। ह्याच्यामध्ये पण कलर भरपूर अवेलेबल आहे इथे आणि खूप सुंदर साडी आहे ही पण। आता लग्नसराई सुरू आहे जसं तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला ह्या साड्या अशा नक्कीच मदत होईल घ्यायला व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर। ही बघा गोल्डन कलरची साडी आहे, ही साऊथ पॅटर्न साडी आहे आणि खूप सुंदर साडी आहे। अजिबात ही साडी जुनी होत नाही, म्हणजे बऱ्याच वेळा ट्रेंडिंगमध्ये असतेच ही साडी गोल्डन कलरची आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे। ह्याची प्राइस होती 1300 रुपये। त्यानंतर आता मकर संक्रांती आहे, त्यामुळे इथे बऱ्याचशा मकर संक्रांतीसाठी ब्लॅक कलरच्या साड्यासुद्धा होत्या। तर ही बघा व्हिडिओमध्ये दिसते आहे तुम्हाला, ही साडीची प्राइस होती 1100 रुपये। साडी खूप सुंदर होती आणि बऱ्याचशा ब्लॅक कलरमध्ये अजूनही ऑप्शन्स होते। त्यानंतर ही एक साडी आहे, याची प्राइस आहे 850 रुपये आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे, अजिबात वाटणार नाही। 850 रुपयाची साडी आहे, खूप छान आहे। कपडा क्वालिटी पण खूप मस्त आहे, अजिबात फुगत नाही, साडी एकदम छान नीट बसते। ही जी साडी आहे ह्याची प्राइस होती 580 रुपये। तर बघा किती छान आहे कलर कॉम्बिनेशन, स्काय ब्ल्यू कलर आणि त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर होते अवेलेबल। हे बघा बाजूलाच माझ्याजवळ हा एक कलर आहे, लाईट असा पर्पल कलर, तो पण होता ह्यामध्ये। त्यानंतर ही थोडी हेवीमध्ये साडी होती, थोडेसे याला काठ होते, ते ब्रॉड होते आणि ह्या साडीची प्राइस होती 1300 रुपये काहीतरी। तर ही पण खूप सुंदर साडी होती। आता लग्नसराई आहे तर तुम्हाला नक्कीच अशा साड्या कामात पडतील लग्नात घालायला। मकर संक्रांतीसाठी परत ही एक ब्लॅक कलरची साडी पण बघा तुम्ही किती सुंदर आहे। ह्याची प्राइस काही जास्त नव्हती, 650 रुपये प्राइस होती या साडीची। तर अगदी स्वस्तात मस्त अशा साड्या आहेत ह्या शॉपमध्ये। त्यानंतर परत एक ब्लॅक कलरची साडी तुम्हाला दाखवते। तर ही बघा परत एक ब्लॅक कलरची साडी आहे आणि ह्याची प्राइस थोडी जास्त होती, 1700 रुपये प्राइस होती काहीतरी ह्याची, कारण की साडीवर पूर्ण असं थ्रेडचं वर्क होतं केलेलं आणि खूप मस्त साडी होती। ऑल ओव्हर साडीमध्ये असं संपूर्ण वर्क होतं। त्यानंतर बऱ्याचशा बायका ब्लॅक कलरच्या साड्या घेत होत्या, कारण की मकर संक्रांती होती म्हणून, कोणाची पहिली मकर संक्रांती होती आणि कोणाला ब्लॅक साड्या तशा पण खूप आवडतात म्हणून कदाचित। त्यानंतर आता ही एक पैठणीसारखी साडी बघा, म्हणजेच काठपदरमध्येच येते। ह्या साडीची प्राइस होती 650 रुपये। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी आहे आणि त्याच्या बाजूला पण ही साडी बघा किती छान आहे, दिसते आहे तुम्हाला गोल्डन कलरमध्ये, जी मी तुम्हाला आधी दाखवली। तर ही जी साडी आता मी तुम्हाला दाखवते आहे ह्याच्यामध्ये बरेचसे कलरसुद्धा अवेलेबल होते आणि रेटही खूप रिझनेबल होता। असं अजिबात वाटतच नाही की एवढी स्वस्त साडी असेल म्हणून। अकॉर्डिंग टू साडी म्हणजे खरंच साडीच्या तुलनेत साडी खूप म्हणजे प्राईस खूप रिझनेबल होती। आणि आता हे शॉप बघा, समजलं असेल तुम्हाला की हे मूळचंद मिल आहे। त्यानंतर ही साडी बघा, वाव किती सुंदर आहे, ऑरेंज कलरमध्ये आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्याचा पदर पण बघा किती छान आहे, त्याच्यावर जे वर्क आहे ते पण किती सुंदर केलेलं आहे। साडीची प्राइस जी आहे ना फ्रेंड्स, ती फक्त 850 रुपये आहे। कोणीच म्हणणार नाही या साडीला बघून की ह्याची प्राइस 850 रुपये असेल, साडीच तेवढी सुंदर होती। आणि त्यानंतर त्या साडीमध्ये कलरसुद्धा भरपूर अवेलेबल होते। त्यानंतर इथे काही रेडीमेड ब्लाऊज पण होते, तर म्हटलं चला आपण थोडासा त्याचा पण व्हिडिओ घेऊया। तर इथे बघा रेडीमेड ब्लाऊज आहेत, प्राईज याची 500 रुपये 550 रुपये अशी काही आहे। त्यानंतर पुढेच ज्यांना स्वस्तात काही साड्या घ्यायच्या असतील त्या पण होत्या, म्हणजे 500 रुपयाच्या आत काहीतरी। तर पण ही 500 रुपयाची साडी नव्हती, ह्या साडीची प्राईस काहीतरी 1200 रुपये होती, म्हणजे कोणीतरी काढली असेल ही साईडला। तर इथे बघा स्वस्तमधल्या पण साड्या होत्या, ज्या की 250-300 रुपयामध्ये आपल्याला हव्या आहेत त्या। तर ही साडी बघू शकता तुम्ही इथे, जशी की मी तुम्हाला प्राईस सांगितली त्याच प्राईजमध्ये होती। तर फक्त डिझाईन प्रिंट ह्याची जरा वेगळी होती। तर किती सुंदर सोबर साडी आहे बघा। त्यानंतर पुढे आल्यावर मला इथे काही पैठणी दिसल्या आणि याची जी प्राईस होती ती 4000 होती, कारण की या ॲक्च्युअलमध्ये पैठणी होत्या आणि खूप सुंदर पैठणी आहे, बघू शकता तुम्ही, इतक्या छान होत्या। तर हे जे सेक्शन होतं ते थोडं हेवी साडींचं होतं। ही जी साडी आहे ही पण 3800 रुपये की 3700 रुपयाची होती।
त्यानंतर ही एक साडी बघा किती छान आहे. ह्याची पण प्राईस काहीतरी 4,000 होती. म्हणजे इथे हेवीतल्या साड्या होत्या. प्राईज वाईज साड्या पण तशाच आहेत, त्यामुळे प्राईस जरा जास्त आहे. त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये हा कलर पण आहे बघा, मरून कलर. तर हे जे सेक्शन होतं इथे थोड्या हेवी साड्या होत्या, म्हणजे पैठणी वगैरे, पेशवाई अशा. त्यानंतर बघा, वाव, ही साडी तर मला एवढी आवडली होती ना, आणि हिची प्राईस होती 4,000 रुपये. ह्याच्यावर आरी वर्क असलेलं ब्लाऊज आहे. तुम्ही बघा किती भरलेलं असं भरगच्च असं ब्लाऊज आहे बघा. खूप सुंदर डिझाईन वर्क केलेलं आहे ब्लाऊजवर. आणि साडी जी आहे ती पण फार सुंदर होती. आणि कलर तर बघा, खूप सुंदर कलर आहे. तर असं काहीसं ब्लाऊज होतं, बॅक साईडला असं वर्क होतं. आणि ही साडी आहे. साडी आतमध्ये पण खूप छान आहे बघा तुम्ही, किती सुंदर साडी आहे. नेसल्यावर तर खूप छान दिसेल. त्यानंतर अशा प्रकारे वेगवेगळ्या साड्या होत्या. आणि हे जे सेक्शन होतं ते मी काठापदराच्या साडींचंच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट्स करा. चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. बाय, भेटते नवीन व्हिडिओमध्ये.